नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मराठी मेघना चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चिकन बिर्याणीची रेसिपी। ही देखील कुकरमध्ये जे बॅचलर्स आहे किंवा पहिल्यांदा बिर्याणी बनवत आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ जी आहे खूप फायदेशीर राहील। सो प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा। सो त्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन, ज्याच्यामध्ये 4 चमचा मी दह्याचे टाकलेला आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आणि आपल्याला बाजूला ठेवायचा आहे। इथे मी कांदा जे आहे एकदम छान असा बारीक बारीक स्लाइस करून घेतलेला आहे। इथे 1 चमचा जे की वाटी जी आहे मी इथे तेल घेतलेला आहे, एकदम छान गरम करून घ्यायचा आहे। हाय फ्लेम वरती आपल्याला हे कांदा जो आहे ना परतून घ्यायचा आहे आणि गोल्डन ब्राउन झाला की गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि आपल्याला नंतर कांदा जो आहे काढून घ्यायचा आणि इथे आपला छान असा जो कांदा आहे बिर्याणीसाठीचा तो रेडी होईल। इथे सगळे खडे मसाले घेतलेले आहे, सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला, तिथून तुम्ही चेक करू शकता। इथे आपले जे तेल जे होतं त्याच्यामध्येच मी सगळे खडे मसाले परतून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आपण मिक्स केलेलं जे चिकन आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि थोड्या वेळ ते आपल्याला शिजून घ्यायचं आहे। म्हणजे जो थोडासा पांढरट कलर जेव्हा चिकनला येतो, थोडासा शिजल्यासारखा जे आपल्याला कळतं टेक्स्चर जे चमच्याने, सो तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। नाही तर तुम्ही कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या देखील काढून घेऊ शकता। सो इथं आपण तुम्ही बघू शकता चिकन आपलं ऑलमोस्ट रेडी आहे। सो याच्यामध्ये मी टाकायचं आहे आपल्याला तांदूळ, जे की मी तांदूळ भिजत नव्हतं ठेवलं, बस स्वच्छ 2-3 पाण्याने जे की मी स्वच्छ फक्त धुवून घेतलेले। तर मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। सो 1 वाटी चिकनच्या वरती लेयर लावायची आहे तांदळाची। नंतर तुम्ही टाकायचं आहे इथं पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची स्लाइस केलेली आणि याच्यावरती टाकायचा आहे कांदा जो आपण फ्राय करून घेतला होता। सो याच्यानंतर टाकायचा आहे बिर्याणी मसाला, स्प्रिंकल करायचा याच्यावरती आणि थोडंसं मीठ देखील स्प्रिंकल करायचं आहे या प्रकारे। सो याच्यावरती पुन्हा सेकंड लेयर जी आपण 2 वाट्या घेतलेले, 1 वाटी खाली टाकलेली आहे आणि दुसरी वाटी तांदळाची आपण इथं वरती टाकलेली आहे आणि याच्यावरती सेम प्रोसेस कांदा, कोथिंबीर, पुदिना, चिकन मसाला जो की बिर्याणी मसाला, हिरवी मिरची आणि जो की थोडासा मीठ टाकायचा आहे। सो इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला, सो त्यासाठी इथे आपल्याला टाकायचं आहे 2 वाट्या पाण्याचे। सो 2 वाट्या पाणी टाकलं व्यवस्थित। याच्यावरती लास्टला हे बिलकुल विसरू नका 2 चमचे इथे मी टाकलेलं आहे साजूक तूप व्यवस्थित आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला याचं झाकण लावायचं आहे आणि बस 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि इथे तुमची अगदी जे की 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची एकदम चिकन बिर्याणी जी आहे एकदम कुकरमध्ये मस्त अशी रेडी होईल। गॅस जे काही म्हणजे कुकर जेव्हा थंड होईल त्याच्यानंतर तुम्ही ओपन करून बघू शकता, एकदम छान असे आपली जो राईस देखील आहे एकदम खुल्ला बनलेला आहे, म्हणजे एकदम चिकट बिलकुल देखील नाही बनलेला, आपण तूप टाकलं होतं त्याच्यामुळे। आणि आपलं जे चिकन आहे ते देखील एकदम सॉफ्ट असं जे की शिजलेलं आहे। सो नक्की ट्राय करून पहा, ही रेसिपी एकदम झटपट बनते आणि टेस्ट तर बोलायलाच नको, म्हणजे खूप टेस्टी अशी बनते। सो प्लीज ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला प्लीज विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब करून जा माझ्या चॅनलला आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, एन्जॉय करत राहा, मस्त खात राहा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा। बाय।